मॅम पाऊस पडणार आहे, गाडी पार्क मी करू का? नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. मी या सोसायटीमध्ये ऑलरेडी येऊन गेले आहे. फक्त मला हे लोकेशन रिकन्फर्म करायचं होतं, कारण मला इथे पुन्हा उद्या यायचंय. गुलमोहर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड. चल. सोडलत मुलांना? हा आता सोडणं लगेच गेली. आज लवकर झाला ना सगळं आवरून? हो काय झालं, आज मी नेहमीपेक्षा लवकर उठलो. काल मला उशीर झाला होता ना, मला वाटतं की आता उशीर होईल म्हणून मी लवकरचा अलार्म लावला. दाम दपटून उठवलं पोरांना आणि घेऊन आलो. त्यामुळे सोडून दिलं. तू कुठे निघाली आहेस काय? हो, मी आईकडे जाऊन येते. कालचे दागिने इथेच राहिले होते ना, घरात नको ठेवायला. सावकाश जा, जोखमीचं काम आहे ना, दागिने वगैरे तुझ्यावर नीट घेऊन जाता परत. चल पळ. काल तुला काही मेल वगैरे आला होता काय ऑफिस मधनं, कधी जॉईन करण्यास वगैरे? नाही, पण मी यावर खूप विचार केलाय बाबा, आणि एक ठरवलंय. काय? मी जाऊन आल्यावर बोलते. फोन करते तुम्हाला मी. भैरवी, मला काहीतरी बोलायचंय तुझ्याशी. मला वेळ नाहीये, आपण नंतर बोलू. भैरवी प्लीज, इट्स अर्जंट. मी फार वेळ घेणार नाहीये तुझा. हर्षा, तुम्ही असं दारात उभे राहून बोलू नका प्लीज. आत या. काही गरज नाहीये, इथूनच बोल आणि निघ. कंपनीने ऑफिसमध्ये तुला परत बोलवलंय. तू जॉईन करावंस अशी मेहता सरांचीच इच्छा आहे. आला होता मेल, आला होता त्यांचा. गुड. मग वाट कसली बघतेस, कधी जॉईन करतेस? कधीच नाही. व्हॉट? भैरवी, हो बाबा, हे बघा, खरं तर कालपर्यंत मला त्या कंपनीमध्ये काम करण्याची इच्छा होती. इनफॅक्ट मी निर्दोष सिद्ध झाले म्हणून मला खूप आनंदही झालाय त्याचा. पण मी त्या ऑफिसमध्ये परत कधी काम करू शकेन. भैरवी लिसन, आय मेड अ ह्यूज मिस्टेक. माझ्याकडून चूक झाली. त्या मेहता सरांच्या सांगण्यावरून मी हे असं. मेहता सरांच्या सांगण्यावरून तू माझं करिअर डिस्ट्रॉय करायला निघाली होतीस हर्षा? मग तू सुद्धा ती कंपनी सोड. चांगली माणसं नाहीये तिथे, हो ना? तिथे माणसांची, त्यांच्या कष्टांची काहीच किंमत नाही केली जात. आय नो एव्हरीथिंग. पण हे असं सगळीकडेच चालतं भैरवी. या सगळ्याचा तू आता विचार करू नकोस. तुला तुझी पोझिशन परत मिळालीये. तुझ्या हाताखाली तुझी टीम आहे. आता प्रोजेक्ट लीडर तू आहेस भैरवी. हर्षा, ज्या कंपनीत माझ्यावर अविश्वास दाखवला गेलाय, मला ठरवून कॉर्नर केलं गेलंय, त्या कंपनीविषयी मला काहीही आदर राहिलेला नाही आता. ओके, त्यामुळे मी तिथे काम करणार नाही. दॅट्स फायनल. आय एम गेटिंग लेट, सो तुझं झालं असेल तर प्लीज लीव्ह. ओके भैरवी. Are you sure about this? अगं, हे तुझं ड्रीम प्रोजेक्ट आहे. हे हातातून गेल्यावर किती डिस्टर्ब होतीस तू.
आत्मसन्मानापुढे काहीच महत्वाचं नसतं अनिश. ड्रीम प्रोजेक्ट पण नाही. बरोबर आहे तुझं. पैशापेक्षा आत्मसन्मानाला जास्ती महत्व असतं. जिथं माणसाला किंमत नाहीये, जिकडे माणसाला मान नाही, तिकडे तिनं जावं असं मला वाटत नाही. तुम्हाला हे पटतंय ना बाबा? मग तुम्ही तरी का जाताय? मला जावंच लागणार आहे. मी तिकडे रोज जाणार. मी रोज त्या ऑफिसमध्ये जाणार आणि रोज त्यांना जाणीव करून देणार की तुम्ही किती मोठी चूक करत आहात. निघतो मी. चला बाबा, मी ड्रॉप करते तुम्हाला. काही गरज नाही. मी जातो. मी जाईन बरोबर. हा, डोंट वरी. भैरवी, हे बघ, आईकडे जाऊन येते मी. परवा आपल्या ऑफिसमध्ये एक मूर्खपणा झाला, पण त्यानंतर एक चांगली गोष्ट सुद्धा घडली आहे. भैरवी पूर्णपणे निर्दोष आहे हे सिद्ध झालंय. आणि त्याबद्दल कंपनीने तिची माफी मागितली आहे. त्याचं हे लेखी पत्र बघा, वाचा. To respected Bhairavi Majgaonkar, we deeply apologize for the miscommunication and that happened few days ago. It was a mistake on our part and company wishes to rectify it. We request you to join the office again. आणि बरंच काही राहू दे. म्हणजे काका आता भैरवी परत प्रोजेक्ट लीड करणार? नाही. का? तिला दुसरा प्रोजेक्ट असाइन झालाय का? नाही. काय करणार काय मग ते आता? काही करेल, पण पुन्हा या ऑफिसमध्ये ती पाऊल टाकणार नाही. पण काका का? कारण ती स्वाभिमानी आहे. नोकरी हा शब्द शब्दशः घ्यायचा नसतो. आपण कोणा माणसाचे गुलाम नसतो. नोकरी करत असताना तत्व ही सोडायची नसतात, ती आपल्या सोबत घ्यायची असतात. आपला बॉस हा हुशार, अनुभवी, कर्तबगार असतो. त्यांना आपल्याला योग्य दिशा दाखवणं हे त्याचं काम असतं, दादागिरी नाही. आणि अशी दादागिरी जिथे चालते त्या कंपनीत आपण काम न करणं बरं. अहो पण माझगावकर, ऑफिसला भैरवीची गरज आहे. भैरवीला जेव्हा गरज होती तेव्हा कंपनी उभी राहिली का तिच्या पाठीशी? कंपनीचं नशीब चांगलं म्हणून त्यांना भैरवीसारखी एक एम्प्लॉय मिळाली होती. पण नशिबानं मिळालेल्या गोष्टी जर आपण मान नाही ठेवला तर ती गमवावीच लागते. मग माझगावकर, तुम्ही कधी सोडताय नोकरी? तेवढं तुमचं नशीब नाहीये हर्षा मॅडम. मी इथून जाणार नाहीये. चला, आता तुम्ही आहात आणि मी आहे. कुवत नसताना तुम्ही बॉसच्या खुर्चीवर बसलात, पण ती खुर्ची टिकवण्यासाठी तुमची काय दमछाक होते तीच बघायची आहे मला. चला चला, कामं खोळंबलीत, कामाला लागा. चला. एक्सक्यूज मी हर्षा, चेअर सोडशील? हो, किसनरा सरकटे बाप्पा. दिवे लागण्याच्या वेळेला बैलासारखा खोरून राहिला हा माणूस. उठा बरं, उठा. तो म्हातारा आलं ना तर बडबडत बशीन परत. आजारी आहे ना मी, आजपासून औषध घेतलं, झोपू दे मला. द्या द्या, कारण द्या. कुठल्या जन्मीचं पाप होतं मला हा माणूस सापडला मले देवा. हा, पाय ओ, बेल वाजली, आलं ना कोणतरी.
मग त्याला सांग का बाबा किसनराव आजारी आहेत, औषध खाऊन झोपून येत. बाप्पा रेड्यासारखे पसरून राहा, दुसरं काम धंदा नाही तुम्हाला. अजून किती कष्ट लिहिले जीवाला काय समजत नाही मला. एक्सक्यूज मी, पण अशोक माझगावकर इथेच राहतात ना? हा इथंच राहते, पण आता घरी नाही ते. ते इथे राहतात की नाही एवढाच प्रश्न मी तुम्हाला विचारलाय. हो ते इथेच राहतात. ओके, आता ते बाहेर गेले आहेत म्हटल्यानंतर थोड्या वेळाने येतीलच, राईट? त्यामुळे मी इथे हॉलमध्येच बसते. जरा बाजूला व्हा. अहो, हे कोण? हे हे माझे मिस्टर आहेत. पण ते या वेळेला असे पाय वर करून का झोपलेत? ते आजारी आहेत. उठा ना, माणसं आली ना. मांजर आली. मला माहित होतं तो उंदीर आला ना त्याची, त्याला असं पळत होतं, त्याच्या वासाला आली असणार मांजर. आता सोडत नाही बघ तिले. नाही घाण करून ठेवते ना घरात. तिला तर आता सोडत पडूनच काढतो बघ कशी. ए मांजर, मांजर कुठे? मांजर कुठे? मांजर काय बाई काय हे हे असे का वागतायत? ते त्याले म्हणजे त्याचं म्हणजे त्यांचं की नाही. बापरे ए, मांजर कुठे? सोडत मी तुला. तुला सोडत माझ्या कुठे गेली? तिथं नाही ना मांजर, तिथं नाही ना मांजर, तिथं नाही ना. बाईक काय बाप्पा मला तर काय आक्रस्ताळेपणे आहे हा. पण ते असे विक्षिप्तपणे का वागतायत? काय सांगू बाप्पा तुम्हाला. डोक्यावर परिणाम झाला ना माझ्या माणसाच्या. ऍक्सिडेंट झाला ना, ते गरीबाच्या नशिबातच भोग असतात ना बाप्पा. ऐका ना, ऐका ना, तिथं नाही ना मांजर. मांजर इकडे आहे. मांजर दिसायला खूप सुंदर असते, पण तिला नख असतात आणि जर तिने त्या नखांनी बोचकारलं मग खूप वेदना होतात. अशोक कधी येणार? येतील आता, येतील ना, येतील. ऐकायला काय आली ना बाप्पा.